नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड स्टोरीवर। आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपी, पौष्टिक, चविष्ट आणि अगदी साधी अशी शेपूची भाजी। तर मग चला सुरू करूया। त्यासाठी एक शेपूची जुडी आणली, ती चांगली निवडून घेतली आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून ती चिरून घेऊ। बारीक अशी कापून घ्यायची। त्याचबरोबर मुगाची डाळ ती भिजत घातलेली होती। त्यानंतर कढई तापल्यावर त्यामध्ये तेल घालून घेतलं, त्यात जिरं घालून घेऊ, बारीक चिरलेला कांदा, आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची हे घालून चांगलं परतवून घेऊया। त्यानंतर आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घातली। पेस्ट झाली। त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट हे तुम्हाला जितकं तिखट लागेल त्याप्रमाणे, कारण आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे। त्यानंतर हळद हे परतवू। त्यानंतर टोमॅटो घालून घेतला। आता चिरलेली शेपू टाकून घेऊ। आणि एकत्र करू। शेपूची भाजी खायला बरेच जण कंटाळा करतात, पण ही खूप पौष्टिक असते आणि ही खाल्लीच पाहिजे। झाकण ठेवून आपण त्याला वाफ आणली होती। डाळ जी आहे ती भिजू घातलेली ती डाळ टाकून घेतली आणि डाळ भिजलेली आहे म्हणून याला शिजायला वेळ लागत नाही। झाकण ठेवून वाफ आणूया त्याला। यामध्ये एक्स्ट्राचं जास्त पाणी घालण्याची गरज नाही आहे, डाळमध्ये थोडं पाणी होतं तेच टाकलेलं। आणि मुगाची डाळ ही तुम्ही बिना सालाची पण घेऊ शकता। चवीनुसार मीठ घातलं। परत झाकण ठेवून थोडीशी वाफ येऊ देऊ। आता डाळ पण झाली आहे आणि पाणी होतं ते पण आटलं। त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं जे कूट आहे ते घालून घेतलं। त्यानंतर कोथिंबीर घालून घेतली। भाजी झाली आणि ती प्लेटमध्ये काढूया। खूप सुंदर भाजी लागते आणि ज्यांना नाही आवडत खायलाच पाहिजे ही भाजी, कारण खूप अप्रतिम भाजी आहे। त्यांनी एकदाही नक्की ट्राय करा। तुम्ही ही भाजी चपाती, भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता। अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि एखादी कमेंट करा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढच्या रेसिपीसोबत।